नमस्कार, मी देवश्री चौधरी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आज प्लास्टिक मुक्त भारत एक पाऊल पुढे या विषयावर आपले विचार मांडणार आहे. आजच्या आधुनिक युगात प्लास्टिकचा वापर हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. दैनंदिन जीवनात आपण जवळजवळ प्रत्येक गोष्टीत प्लास्टिकचा वापर करतो. प्लास्टिक हे आपल्यासमोर एक गंभीर संकट आहे. भारतात दरवर्षी अंदाजे 3,40,00,000 टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो. प्लास्टिक विघटित होत नाही आणि त्यामुळे ते अनेक वर्षांपर्यंत जमिनीतच राहते. यासाठी मानवही कुठेतरी जबाबदार आहे. आपल्याला सर्व सुखसोयी हव्या असतात, पण त्यांचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा आपण विचारच करत नाही. आपण अनेक वेळा पाहतो की गाय, कुत्री कचऱ्यातील प्लास्टिक खातात आणि मरण पावतात. प्लास्टिकमुळे अनेक समस्या निर्माण होतात, पण प्लास्टिकशिवाय जगणं खरंच अशक्य आहे का? तुम्ही कधी प्लास्टिकमुक्त भारताचा विचार केला आहे का? आपण कल्पना करूया. रस्त्यांवर कुठेही प्लास्टिकचा कचरा नाही. नद्या आणि समुद्र निर्मळ दिसत आहेत. पक्षी मुक्तपणे वावरत आहे आणि निसर्ग हिरवागार दिसत आहे. प्लास्टिकशिवाय भारत म्हणजे केवळ पर्यावरणदृष्ट्या स्वच्छ देश नव्हे, तर एका सुदृढ, सुसंस्कृत आणि जबाबदार समाजाची ओळख असेल. पण आपण प्लास्टिकमुक्त भारताचं स्वप्न साकार करू शकू का? हे स्वप्न जर आपल्याला साकार करायचं असेल तर आजपासूनच आपण आपल्या सवयी बदलायला हव्यात. आपण आपल्या दैनंदिन जीवनातील सवयींपासून सुरुवात करायला हवी. म्हणजेच कापडी किंवा कागदी पिशव्या वापरणे, स्टील व काचेच्या वस्तूंचा वापर करणे, रस्त्यावर कचरा न फेकणे, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करणे टाळणे, नियमांचे पालन करणे. अशा लहान लहान सवयी बदलून आपण मोठा बदल घडवू शकतो आणि त्यामुळे भारतातील प्लास्टिकचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते. चला तर मग सारे मिळून प्लास्टिकमुक्त भारताचं हे स्वप्न साकारूया. धन्यवाद. नमस्कार, मी अथर्व शावगी, इयत्ता 10वीचा विद्यार्थी. डिजिटल इंडिया या विषयावर माझे मत मांडणार आहे. डिजिटल इंडिया. भारत आज वेगाने प्रगती करणारा देश आहे. या प्रगतीत डिजिटल इंडिया या उपक्रमाचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015मध्ये या योजनेची सुरुवात केली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला इंटरनेट व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारी सेवा सहज उपलब्ध करून देणे. डिजिटल इंडियामुळे आज अनेक कामे घरबसल्या काही मिनिटात पूर्ण होतात. वीज बिल भरणे, पैसे ट्रान्सफर करणे, रेल्वे तिकीट काढणे, शाळा कॉलेजांच्या फी भरणे हे सर्व मोबाईलमधून सहज शक्य झाले आहे. गावागावात इंटरनेट पोहोचल्याने ग्रामीण भागातील लोकांनाही या योजनेचा मोठा फायदा होत आहे. शिक्षण क्षेत्रातसुद्धा डिजिटल इंडियामुळे खूप बदल झाले आहेत. ऑनलाईन क्लासेस, ई-लायब्ररी, डिजिटल नोट्स यामुळे विद्यार्थ्यांना शिकणे सोपे झाले आहे. शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, शेतीविषयक माहिती मोबाईलवर मिळते. आरोग्य क्षेत्रात ऑनलाईन अपॉइंटमेंट, टेलिमेडिसिन यामुळे रुग्णांना मदत मिळते. डिजिटल इंडियाचे फायदे जसे आहेत तसेही काही आव्हानेही आहेत. इंटरनेटचा योग्य वापर करणे, फसवणूकपासून बचाव करणे, सायबर सुरक्षा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेवटी असे म्हणता येईल की डिजिटल इंडिया हा भारताला आधुनिक, सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. मी अंकिता निकम इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आज कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान की शाप या विषयावर माझे विचार मांडत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान की शाप. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे, जे कृत्रिम बुद्धिमत्ता AI सर्वत्र आहे. AIमुळे जीवन सोपे, उत्पादक झाले आहे. पण AI मानवासाठी धोकादायक ठरू शकतो का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. AIमुळे अनेक नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, ज्यामुळे बेरोजगारी वाढेल. AI प्रणाली अतिप्रगत झाल्यास मानवाचे नियंत्रण कमी होऊ शकते. खोट्या बातम्या आणि डीपफेक व्हिडिओ तयार करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो. या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी AIच्या विकासासाठी नैतिक मार्गदर्शन आवश्यक आहे. लोकांना AI सोबत काम करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकावे लागेल. AIच्या धोक्याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. AI एक शक्तिशाली साधन आहे, ज्याचा वापर जबाबदारीने करायला हवा. AIच्या सुरक्षिततेवर आणि नैतिकतेवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. थोडक्यात AIच्या युगात टिकून राहायचं असेल तर सतत शिकत राहणे गरजेचे आहे. धन्यवाद.